नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते छानच असाल आणि छानच राहा. मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे स्वामींच्या दर्शनाला. तर तुम्ही पण स्वामींचं दर्शन घ्या आणि तिथून आम्ही जाणार आहे CSTला शॉपिंगला. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. भाऊजी आणि जाऊबाई आज परत येणार होते, त्याच्यामुळे आज मस्त गावठी कोंबड्याचा बेत केला होता. शनिवार होता आणि मग म्हटलं चला मस्त आता शेवटचाच दिवस आहे, म्हणजे सॅटर्डे आणि संडे दोनच दिवशी, कारण सोमवारपासून मार्गशीर्ष चालू होणार होता. तर मग गावठी कोंबडा मस्त मिळाला, तर छान असं जेवण बनवलं. मग ते आले लेटच, कारण अचानकच ठरलं होतं. तर मग मस्तपैकी जेवण केलं आणि हे बघा, ही अशी मस्ती चालू होती, कारण रोज 2-2:30 वाजेपर्यंत तर काय आम्हाला झोप येतच नाही. तर झोळीत टाकला होता, म्हटलं झोपेल, तर एवढी मस्ती चालू होती. झोळीतच कसा खेळत होता आणि सगळं तोंडात घालायचं असतं, काय जे भेटल ते. तर 1:30 वाजला होता तरी झोप येत नव्हती. आणि इकडे हा ऋषी, याची पण मस्ती चालू होती, पण हा मस्त झोपतो, पण तस्मैला अजिबात झोप नाही. 10 मिनिटं झोपला तर लगेच उठतो तो. आणि तो त्याला दादा दादा करत होता. तो खरं मोठा आहे, तो आता 1 वर्षाचा होऊन गेलाय आणि तस्मै 4 महिन्यांनी लहान आहे त्याच्यापेक्षा. तर दोघं पण जागेच होते. तर पडेल त्याची भीती वाटत होती, त्याच्यामुळे आम्ही तिथंच बसलो होतो. तर 2:30 वाजेपर्यंत जागे होते. शेवटी मग 2:30 वाजता कसे तरी झोपले ते. तर बघा 1:30 वाजून गेला होता. मग आम्ही नंतर झोपलो 2:30 वाजता. मग सकाळी उठल्यानंतर मग नाश्ता बनवला, पोहे, कारण आम्हाला CSTला आणि दादरला जायचं होतं. तर मग नाश्ता वगैरे केला आम्ही आणि मस्तपैकी बघा, माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये नेहमी फुलं असतात. गुलाबाची फुलं एकदा येऊन गेले का लगेच दुसरे, बाकीची गोकर्णची पण खूप असतात, जास्वंद पण असते, शेवंती पण अक्षरशः भरलेली असते. तर दुसरीकडे पण मस्त कळ्या वगैरे होत्या, तर मस्त वाटतं असं. आणि मग इकडं सगळी तयारी अशी झाली होती. तर मी शूट करत होती, तर तस्मैला माझ्याकडे यायचं होतं. तो आता अजिबात राहत नाही माझ्याशिवाय, कारण माझ्याशिवाय कोणीच नसतं म्हणजे घ्यायला वगैरे असं, त्यामुळं त्याला मीच लागते. तर आम्ही असं निघालो. तर लांबचा प्रवास होता, खरं ट्रेननी नाही गेलो, म्हटलं दोघं पण लहान लहान आहेत आणि ट्रेनमध्ये संडे पण आहे, तर मेगा ब्लॉक पण असतं आणि गर्दी वगैरे असेल, तर म्हटलं नको. मग गाडीच घेतली आणि आमची गाडी घ्यायची, तर गाडीचा असा प्रॉब्लेम झाला होता, बॅटरी डाऊन झालेली, काय माहिती काय म्युझिक सिस्टीम चालू राहिली होती. तर मग त्यांचीच आम्ही गाडी घेतली आणि आम्ही गेलो. आम्हाला 2.5 तासाचा प्रवास होता. थोडंसं लांबच आहे, पण योगायोगानं असं इतकं छान का संडे असून आम्हाला अजिबात ट्रॅफिक लागलं नाही. आणि मग आम्ही इथे पोहोचलो दादरला. तर इथे स्वामींच्या दर्शनाला आलो. तर खूप छान मठ आहे. आणि खरं सांगते तुम्हाला, मी आदल्या दिवशीच मी स्टेटस ठेवला होता का मला अक्कलकोटला कधी बोलवतायत स्वामी म्हणून करून, कारण खूप दिवस झाले आता जाऊन. तर खूप इच्छा होती जायची. आणि त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी मला मामांचा कॉल आला, का व्हिडिओ कॉल आला, आणि कॉल उचलला लगेच म्हणजे समजलं का ते अक्कलकोटला आहेत. वटवृक्षाचं फोटो बघितल्या तर त्यांनी फोन केला होता का काय आणू का करून. तर मस्त आमचं तिथलं पण दर्शन झालं. मग त्यांना म्हटलं स्वामींसाठी ड्रेस घेऊन या करून, तर ते सांगितलं आणि लगेच आमचं इकडचं पण प्लॅन झालं. तर मग आपण मठात आम्ही आलो. तर सगळं अचानक योगायोगानं, म्हणजे स्वामींचीच इच्छा होती, तर स्वामींनी बोलवलं, तर आम्ही आलो. तर इथे रविवार म्हणून 1 ते 2 बंद असतं. तर आम्ही पोचलो होतो 1:30ला, तर बंद होतं. तर मग अर्धा तास आम्ही तिथे बसलो आम्ही. मग मी तिथे स्वामींचा जप केला तोपर्यंत. तस्मै पण झोपला होता, त्याला मांडीवर घेऊन बसली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही लाईनला उभं राहिलो. तर त्यांनी अक्षरशः म्हणजे लाईनला घेतलंच नाही, त्यांनी डायरेक्ट आम्हाला आतमध्ये बोलवलं आणि मस्त वाटलं. मग लहान मुलं होती तर त्यांनी डायरेक्ट दर्शनाला बोलवलं. आमचं छान असं दर्शन झालं
आणि आम्ही तिथून बाहेर आलो. तर खरं असं मंदिराच्या ठिकाणी गेल्यानंतर ना हे कधी देणगी देत नाहीत, कारण त्यांना असं वाटतं गरिबांना दिलेलं जास्त चांगलं मंदिराच्या इथं द्यायचं. तर पण तिथे त्यांनी दिली, त्यांची इच्छा झाली, मग तिथे त्यांनी दिली. आम्ही छान असं दर्शन केलं आणि बाहेर आलो. तर बाहेर आल्यानंतर एक बाबा बसले होते रस्त्यावरती, तर त्यांनी पैसे मागितले. तर तस्मयच्या हाताने त्यांना 100 रुपये दिले. तर मला एवढं छान असं वाटलं का की ते म्हटले एवढी मोठी नको नोट, 10 रुपये द्या फक्त. तर बापरे, खरंच भरून आलं असं का. म्हटलं नाही बाबा असू द्या, घ्या. मग त्यांनी घेतले आणि मग आम्ही इथे थोडीशी खरेदी केली. आणि कारण माझ्याकडच्या माळा थोड्याशा खराब झाल्या होत्या, तर मग तिथे घेतल्या आणि तिथून आम्ही बाहेर असं चालत आलो. तर नेहमीप्रमाणे आम्हाला छान असं सँडविचचा स्टॉल होता तिथे. तर मस्तपैकी गरम गरम त्या दादांनी सँडविच बनवून दिले आणि आम्ही मस्त खाऊन घेतलं, कारण खूप उशीर झाला होता. सकाळी नाश्ता करूनच निघालो होतो फक्त. आणि मग जवळपास आम्हाला 3 वाजले तिथेच. तर मग आम्ही थोडंसं फिरलो. पण दादरचं मार्केट पण छानच आहे, पण ते स्टेशनच्या जवळ आहे, तर हे थोडंसं अंतरावर होतं. तर आम्ही तिथून मग त्या मार्केटला न जाता आम्ही CST ला जायला निघालो. तिथून आम्हाला अर्धा तास अंतर होतं आणि आम्हाला कुठेही ट्रॅफिक नाही लागलं, त्याच्यामुळे आमचा एकदम छान असा प्रवास झाला. तर पण मग दर्शन करायला आणि तिथं खूप वेळ गेला, त्याच्यामुळे आम्हाला CST ला जायला थोडा उशीरच झाला. तर मग आम्ही तिथून CST ला पोहोचलो. तर म्हणतात ना जीवाची मुंबई, तर खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग वगैरे. तर लहानपणी खूप क्रश असायचा मुंबई असं, पण आता काही नाही वाटत म्हणजे. आणि मग असं आम्ही पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर मग मी तस्मेसाठी आणि ऋषीसाठी खाऊ घेतलं होतं, कारण म्हटलं त्यांचं हे नको व्हायला. तर म्हणून मग मी सॅरेलॅक करून घेतलं होतं. तर छान असं तस्मयनं पण खाल्लं. आणि ऋषी आता कसं सगळं खातो, त्याच्यामुळे तो झोपला होता, तर त्यानं नाही खाल्लं. आणि हे बघा किती छान आहे डॉगी. तर त्या एका दादांनी घेतला होता नवीन. तर आम्हाला पण खूप आवडतो, पण घरी सांभाळायला कोण नाही, त्याच्यामुळे आम्ही नाही घेत. तर बघितला आणि आम्ही तिथून मार्केटमध्ये जायला निघालो. तर मग तिथे यांनी तस्मयला घेतलं होतं, पण 2 मिनिटं घेतलं का मार्केटमध्ये पोहोचलो आणि याची झाली सुरुवात का नाही तूच घे. तो आता माझ्याशिवाय अजिबात राहत नाही, त्याला माझ्याकडेच घ्यायचं असतं. अख्खं मार्केट त्याला घेऊन मी फिरले, माझी तर अख्खी कंबरच गेली होती. तर हे बघा असं मार्केट इथून स्टार्ट झालं. तर खूप मोठं मार्केट आणि गर्दी बघू शकता तुम्ही. एवढी गर्दी असते ना, तर खरं काही सुचतच नव्हतं आणि वेळ पण नव्हता तेवढा. आणि घ्यायचं म्हटलं का फिरावं लागतं खूप मार्केटमध्ये. तर भरपूर असं मार्केट. आणि हेच नाही, अजून याच्या बाजूला पाठीमागच्या साईडला पण खूप छान मार्केट आहे ते. तर हे बघा पांघरायचं वगैरे अंतरायचं खूप छान क्वालिटीचे होते, 500-600 रुपयाला. तर रिजनेबल दरामध्ये. आणि हे टॉप वगैरे पण होते. तर खूप छानच आहे ते मार्केट, पण थोडंसं भाव करायला लागतो, कारण त्यांना पण माहिती असतं का लोक सगळं कमीच करतात, त्यामुळे बार्गेनिंग करता यायला पाहिजे, त्यांनीच अशा मार्केटला जावं. तर इथे बघा ह्या बॅगा होत्या. तर ते दादांनी खूप जास्त प्राइस सांगितली होती, तर ते काय ऐकतच नव्हते. खूप वेळ गेला आमचा तिथे. तर आम्हाला 1900 रुपयाला मिळाली. तर आम्ही तिथे थोडीशी अशी शॉपिंग केली. तोपर्यंत अंधार पण पडला. आम्ही तिथून निघालो आणि आम्ही गाडी लावली होती तिथेच. मग हे त्या दादांनी सांगितलं होतं तिथेच आहे. तर इथे बघा. तर आम्ही इथं कुत्रे बघायला आलो होतो खरं तर, कारण खूप आवडतात आम्हाला. पण इथे खूप जास्त नव्हते, थोडेसे होते. बाकीचे मग बाकी सगळे पक्षी वगैरे असं होतं. तर बघा ना किती क्यूट आहे. तर आमच्या घरात सगळ्यांना आवडतं, पण सांभाळायचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मग आम्ही सध्या नाही विचार करत. आणि तसं पण लहान आहे आणि फ्लॅटमध्ये नाही तेवढं हे होत. मांजर पण खूप छान छान होते, एकदम मोठ्या मोठ्या, ससा वगैरे बाकीचे पक्षी होते. तर याच्यामधली डॉगी त्या दादांनी घेतली होती. तर आम्ही थोडंसं फिरलो, बघितलं आणि मग तिथून आम्ही निघालो. पुढे गेल्यानंतर आम्हाला परत दुसरं एक मार्केट लागलं. तर मला ब्युटी सेंटरला पण जायचं होतं. थोडंसं म्हटलं साहित्य घेऊया. मेकअप मी तसं करत नाही कधी, कारण मला सूटही होत नाही, पण थोडंसं असावं कधीतरी कार्यक्रमाला म्हणून. पण ते बंद होतं आणि हे ब्युटी बाजार दिसलं.
पण ते गाडीतून दिसलं तर मग आम्ही नाही थांबलो. बोलता बोलताच गाडी पुढे निघून गेली. तर मग पुढे गेल्यानंतर परत पुढे एक मार्केट होतं छान असं. मग शेवटी आम्ही तिथे पण थांबलो आणि तिथे थांबल्यानंतर परत तिथे थोडीशी शॉपिंग झाली आणि मग तिथे हे दुकान होतं ड्रायफ्रूटचं. आणि हे म्हणजे काय आमचा जीव की प्राण, त्याच्यामुळे आम्ही हे दिसलं का जातोच. तर मग ड्रायफ्रूट घरी होतच, पण आम्ही खजूर वगैरे घेतली. खूप प्रकारचे होते तिथे खजूर, तर घेतले आणि आम्ही तिथून निघालो. मग तर खूप उशीर झाला होता आम्हाला, तर आम्ही असं थांबत थांबत बघत बघत आलो होतो. तर येतानाचा पण प्रवास आमचा एकदम छान असा झाला. अख्खा दिवस पूर्ण आमचा छानच गेला होता. मग आम्ही तिथून कल्याणच्या पुढे जवळच तिथे एक हा ढाबा होता. तर नेहमीप्रमाणे आमचं ठरलेली ठिकाणं असतात, आम्ही त्याच ठिकाणी जातो. तर इथे मस्त असं जेवण छान मिळतं आणि खूप गर्दी पण असते. तर आम्ही इथे थांबलो, मग ऑर्डर केली होती. तोपर्यंत इकडं बघा तस्मयच आणि पप्पांची मस्ती चालू होती मोबाईलवरती. आणि मग स्टार्टर आला. तर मस्त म्हणलं शेवटचा दिवस आहे नॉनव्हेज खायचा. तर आणि थंडी म्हणजे एवढी नव्हती, पण तरी पण मिरा मसाल्याचं काहीतरी चिकन होतं, ते पण छान लागलं. आणि मग अशी ऑर्डर केली जेवण नंतर आणि मस्तपैकी ताव मारला चिकनवरती आणि छान असं आमचं जेवण झालं. आणि आम्ही घरी जायला निघालो. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अशाच छान व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.